नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. कवटेपिरांमध्ये खळबळ. दारूच्या नशेत मित्रामध्ये किरकोळ वाद. थेट धारदार शस्त्राने मित्राचा खून. मिरज तालुक्यातील कवटेपिरान येथे दारूच्या नशेत बसलेल्या दोन मित्रांमध्ये झालेला किरकोळ वाद थेट खुनापर्यंत पोहोचल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की सचिन सुभाष पाटील, वय वर्ष 35, राहणार कवटेपिरान, आणि त्याचा मित्र जगन्नाथ विलास भोसले, वय वर्ष 40, राहणार कवटेपिरान, हे दोघे संशयित भोसले यांच्या घरी बसून दारू पित होते. बुधवारी दुपारच्या सुमारास दोघांमध्ये कोणत्या तरी कारणावरून जोरदार वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की संतापलेल्या भोसलेने धारदार शस्त्राने सचिन पाटीलवर हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला सचिन पाटलाचा जागीच मृत्यू झाला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच सांगली ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी संशयित जगन्नाथ भोसले याला ताब्यात घेतला आहे. मात्र संशयित भोसले हा अत्यंत मद्यधुंद अवस्थेत असल्याने नेमका वाद कशातून झाला आणि हल्ला कोणत्या कारणातून करण्यात आला याबाबत स्पष्ट माहिती अद्याप समोर आलेली नाही. पोलिसांकडून त्याची कसून चौकशी सुरू आहे. घटनेनंतर अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप भागवत, ग्रामीण पोलीस निरीक्षक भैरू तळेकर यांनी पथकासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.